नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या सोशल मीडियावरती एक मेसेज तुफान व्हायरल करतोय, ज्यामध्ये दावा केला जातोय की एक अर्ज भरा आणि बंद झालेला हप्ता पुन्हा एकदा सुरू करा. पण मित्रांनो, यात कितपत सत्य आहे? सरकारचा अधिकृत आदेश आहे का? किंवा असेल तर नेमका काय सांगतो? आणि ज्यांचे नोव्हेंबर डिसेंबरपासूनचे हप्ते अडकलेत त्यांना पैसे कधी मिळणार? सर्व काही अगदी सविस्तर खरं काय ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओवर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या योजनेमध्ये आधी तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिला पात्र होत्या, पण आता ही संख्या थेट 1,67,00,000 आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 70 लाखांपेक्षा जास्त महिला लाभार्थी या योजनेतून कमी झालेल्या आहेत. आता एवढ्या मोठ्या संख्येने महिला का वगळल्या गेल्या? तर याचं मुख्य कारण म्हणजे बँक खात्याची KYC न करणं. KYCमध्ये झालेल्या चुका किंवा इतर तांत्रिक कारणामुळे त्यांना अपात्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता मूळ मुद्द्यावर येऊयात. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून एक मेसेज व्हॉट्सअपवरती म्हणा किंवा इतर सोशल मीडियावरती म्हणा जोरात व्हायरल होतो आहे की ज्यांचा हप्ता बंद झाला आहे त्या महिलांनी किंवा त्या महिलांना महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन एक विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. यामुळे अनेक महिला कागदपत्रे घेऊन धावपळ करत आहेत. पण थांबा, महिला व बालविकास विभागाने आता स्वतः स्पष्ट केलेलं आहे की अशी कोणतीही अधिकृत प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून कार्यालयामध्ये गर्दी करू नका. यामुळे तुमचा वेळ, पैसा आणि श्रम तिन्ही वायाला जातील आणि पदरी फक्त मनस्ताप त्या ठिकाणी येणार आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो की पात्र महिलांचं नेमकं काय? तर ज्या महिला पात्र आहेत परंतु नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिल या महिन्याचे हप्ते काही तांत्रिक अडचणींमुळे अडकलेले होते, त्यांच्यासाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे. शासनाच्या माध्यमातून या हप्त्यांच्या वितरणाची प्रक्रिया सध्या युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र महिलांच्या खात्यात थकीत रक्कम जमा केली जाईल. अगदी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यांचे वाटपही सध्या प्रगतीपथावरती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता ज्यांची KYC अपूर्ण आहे त्यांना पुन्हा काही संधी मिळणार का? तर मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार जून 2026 नंतर पुन्हा एकदा KYCची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तोपर्यंत सध्या तरी कुठेही अर्ज जमा करायची किंवा KYC होणार नाही आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका, अफवांना बळी पडू नका. शेती आणि शासकीय योजनांच्या अशाच अगदी खऱ्या आणि अधिकृत किंवा अचूक माहितीसाठी आपल्या शेती चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या प्रत्येक भगिनीपर्यंत आणि ग्रुपवरती नक्की शेअर करा. भेटूया पुढील एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.